आपल्या या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करत आहे. मी रेवती. आज आपण डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर सरांच्या लेखणीतून साकारलेली एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या गोष्टीविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. गोष्ट एप्रिल फूल न बनण्याची. चला तर मग सुरू करूयात. बरं, तुम्ही खऱ्या अर्थानं संगणक साक्षर किंवा टेक्नोसावी होण्याची सुरुवात कुठून झाली? या प्रश्नाची उत्तर अनेक असतील. कदाचित आठवणारे नाही, पण बहुवंशी लोकांचं उत्तर बाय डिफॉल्ट ज्या दिवशी स्वतःचं ईमेल अकाउंट ओपन केलं त्या दिवशी हे असेल. फार जुना काळ नाही, पण तेव्हा घरटी इंटरनेट पोचलेलं नव्हतं. सुदृढ संगणक, जडजंजाळ यंत्रणा, मोजका ॲसेस, महागड्या सुविधा यामुळं हा आभासी किंवा आंतरजालीय पत्ता तयार करणं आजसारखं चुटकीसरसं नव्हतं. याव होतं मग साबीर भाटियांचा मायक्रोसॉफ्टनं 400 दशलक्ष डॉलर्समधून घेतलेला हॉटमेल होता. एकूणच हा महागडा आणि अवघड कार्यक्रम होता. फिर आया गुगल. त्यांनी अचानक भयानक मोफत ईमेल योजनेची घोषणा केली. असंभव, काहीतरीच लबाडी करताय, अशक्य आहे का? अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण जीमेल खरं ठरलं. त्यानं क्रांती केली, किंबहुना अख्खं जगच बदलून टाकलं. गुगल 1998 साली आलं, पण जीमेल खऱ्या अर्थानं आंतरजालीय दुनियेत मैलाचा दगड ठरला. जीमेलच्या झंझावातात तेव्हा हॉटमेल, याहू कुठच्या कुठं लुप्त झाल्यात, पण आजही जीमेल तितकीच दबदबा असलेली ईमेल सेवा आहे. भरमसाठ स्टोरेज, सुस्पष्ट इंटरफेस, जलद सुविधा देणारी ही सेवा सगळ्यांच्या गळ्यात ताईत न बनती तर नवलच. खाजगी व्यापारी मॅसेजचं वर्गीकरण, कीवर्ड टाकून मॅसेज शोधता येणं, संपूर्ण सुरक्षितता यामुळे जीमेलची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. अर्थात गुगलनं खिशातून काढून ही सेवा दिली इतकं सोपं हे नसावं. प्रचंड मेहनत, संकल्पनेचा पाठपुरावा, तात्विक चर्चा, नैतिक प्रश्न, तांत्रिक समस्या यातून जन्मलेलं जीमेल आंतरजालीय दुनियेतला महत्त्वाचा टप्पा ठरला. हे फळ गुगलच्या अफलातून कार्यप्रणालीचं होतं. ते आपल्या अभियंत्यांना त्यांच्या खाजगी प्रकल्पावर काम करण्याची मोकळीक देत. कारण कंपनी मोठी होते तशी माणसं आपोआप मोठी होतात. याचबरोबर माणसं मोठी होतात तशी आपोआप कंपनी मोठी होते, अशी साधी भावना होती. पॉल बुशिट हा गुगलच्या या पॉलिसीतून आलेला गेम चेंजर अभियंता. त्याचा 23वा कर्मचारी हा त्याच्या ईमेल सेवावर कार्यरत होता. त्यानं ऑगस्ट 2001 साली यावर काम करायला सुरुवात केली असली तरी 1999 पासून तो ही सगळी प्रक्रिया जवळून बघत होता. शेकडो अपयशी प्रयत्न त्याने इथे बघितले होते. व्यक्तिशः पॉल स्वतः ईमेल संदर्भात 1996 पासून कामाला लागला होता. गुगलमध्ये दाखल होताना त्याचा या 3 वर्षाचा अनुभव पाठीशी होताच. पण या पॉलची एक समस्या होती. एखाद्या प्रकल्पावर आठवडाभर काम केलं की हा पट्ट्या जाम कंटाळायचा. त्याला हे काम नकोसं व्हायचं. पण गुगलसोबत काम करताना त्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्याला कंटाळा येतो कारण कल्पना विकसित करताना तो फक्त प्रॉडक्ट केंद्रित विचार करत असतो. त्यापेक्षा प्रक्रिया केंद्रित विचार केला तर या प्रवासात सुधारणेची, कल्पना फुलवण्याची शक्यता असते. कारिबू हे सांकेतिक नाव देत पॉल ईमेलचं स्वतःचं सर्च इंजिन बनवण्याच्या प्रक्रियेत रममाण झाला. त्यानं आपल्या डेस्कवर हे सर्च इंजिन सुरू करून इतर अभियंत्यांना हे वापरून बघायला सांगितले. काम तर झालं होतं, पण ते हॉटमेलच्या क्षमतेची बरोबरीही करू शकत नव्हतं. फक्त क्षमतेमुळं ही कल्पना सोडून देणंही न परवडणार होतं. आणि खरं तर यांना त्याहून मोठी स्टोरेज क्षमता हवी होती. बरंचसं चवीत चवर्ण झालं आणि चर्चेअंती प्रत्येकाला 1 GB द्यायचं ठरलं. ही तशी बरी क्षमता होती. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते एक वेगळी संस्कृती रुजवत होते. इकडे याहू हवामानाचा अंदाज, क्रीडा, कला, जाहिराती सगळीकडे वावरत असलेला आणि दबदबा निर्माण करत होतं. तर इकडे गुगलचा कल केवळ ईमेलची सुसज्ज यंत्रणा निर्माण करण्यात होता. उत्पादन आणि योजना या दोन्ही दृष्टिकोनातून याहूच्या तुलनेत गुगलची ही खेळी अत्यंत पांचट अशी दिसत असली तरी प्रकल्प म्हणून केंद्रीभूत काम करणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या खेळाडूच्या नजरेत न येण्याचं एक आव्हानही होतंच. टीकाकार फक्त ईमेल आणि पॉल या 2 गोष्टीकडे बघत होते, पण त्यांच्याकडे लॅरी पेज, सर्जी बीन यासारखी टीम होती. त्यांचा मोठा आधार होता. सांघिक कामगिरी हे गुगलचं जणू ब्रीदच होतं. पॉलने या प्रकल्पावर महिनाभर दिवसभर खरडेगाशी केली आणि त्याला भेटला भारतीय अभियंता संजीव सिंग. संजीवसोबत पॉलनं यापूर्वी फ्रेड फीड या
समाज माध्यम संकेतस्थळासंदर्भात काम केलं होतं. या प्रकल्पात अजून काही लोक जोडले गेले, पण जास्त नाही, जवळपास 12 असतील. एका बाजूला अँड्रॉइडवर जगभरात काम चाललं होतं, त्यामुळे आता जीमेलचा एक पोर्टलपेक्षा ॲप या दृष्टिकोनातून हे ॲप विचार करत होते. याहू आणि हॉटमेलचा इंटरफेस HTMLमध्ये सपक होता, तर पॉलनं जीमेलमध्ये परस्पर संवादी जावास्क्रिप्टही वापरलं होतं. अर्थात याची वेगळी तांत्रिक आव्हानं होती, पण यामुळं वेब पेजेसचा पसारा जाणवण्याऐवजी जीमेल एखाद्या सॉफ्टवेअरप्रमाणे सुसंचलित वाटू लागलं. हल्ली अनेक माहितीपर वेब पोर्टल्स हाताळायला सहज वाटतात, पण याची सुरुवात जीमेलनं केली होती. यामुळं मेलचा क्रम, त्याची वर्गीकृत क्रमवारी शिस्तबद्ध राहिली. आता आव्हान होतं या प्रकल्पाची व्यापारी यंत्रणा राबवणं. काही लोकांचं म्हणणं होतं यासाठी मोबदला आकारला जावा, पण पॉलचं म्हणणं हे आधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. मग तिसरा मतप्रवाह आला, व्यापारी जाहिराती घ्याव्या आणि मोफत सुविधा द्यावी. ईमेलसारख्या गरजेच्या ठिकाणी जाहिरातींचा भडीमार नको, यासाठी कोपऱ्यात एखादं बिल किंवा परिसरातील कार्यक्रमांची जाहिरात घेता येईल असंही ठरलं. पण मौलिक मोबदल्यात महत्त्व द्यावे की अमूल्य ग्राहकांना, यावर अजूनही एकमत होईना. फक्त प्रश्न पैशाचा नव्हता, सगळी सुरक्षितता बाळगली गेली तरी झळकणाऱ्या जाहिरातींमुळं व्हायरसची शक्यता किंवा ग्राहकाला कुणी आपला संवाद वाचेल ही भीती वाटण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. मुद्दा खाजगीपणाचा उल्लंघन यावर आला आणि ग्राहकांना केंद्रभूत ठेवत जाहिरातींचा मुद्दा दुय्यम झाला. अर्थात ही सगळी चर्चा सल्लामसलत गुगलमधल्या अगदी मोजक्याच लोकांमध्ये चालली होती. ही सुविधा गुगल सुरू करेल की नाही ही शाश्वती नव्हती. पण 2004च्या सुरुवातीला कर्मचारी कंपनीच्या वर्गात जीमेलची चाचणी घेतली, जी भलतीच यशस्वी ठरली. गुगलनं तोपर्यंत साल 2000 पासून 1 एप्रिल या दिवशी गमतीनं लोकांना मूर्ख बनवण्याची कल्पना राबवायला सुरुवात केली होती. एका वर्षी त्यांनी चंद्रावर संशोधन केंद्र उघडल्यावर तिथं कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात केली होती. 1 GB बद्दल थोडं किंतूपर्यंतही होतं, त्यामुळं शेड्यूल ठरलं आणि जीमेल लॉन्चिंगची तारीखही ती म्हणजे 1 एप्रिल 2004. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. चमू तयार झाला, तारीख ठरली, पण जीमेल मात्र अद्यापही पूर्ण अवस्थेत तयार नव्हतं. एकाला 1 GB, पण करोडो लोक आहेत, त्यांना गिगाबाईट्समध्ये जागा लागणार होती. तितकीशी सक्षम यंत्रणा यांच्याकडे नव्हती. सरतेशेवटी 300 जुन्या पेंटियम 3 संगणकावरून मर्यादित लोकांना आमंत्रित करायचं असं ठरलं. उद्घाटनापुरतं ते पुरेसं होतं. 31 मार्चला गुगलनं याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या अटकळीप्रमाणे बहुतांश लोकांनी यावर अविश्वास दाखवला. जेव्हा सगळे विनोद करतात तेव्हा आपलं गांभीर्य कामी येऊ शकतं, आणि जेव्हा सगळे गंभीर असतात तेव्हा आपला विनोदही वातावरण बदलवून टाकू शकतो. आता गुगलचे CEO असलेल्या सुंदर पिचाईंनाही तेव्हा हा विनोदच वाटला होता. काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क केला. खरं सांगताय की गंमत करताय एवढं सांगा. हे खरं आहे, ही अंतर्गत माहिती असली तरी त्यांनी ते गुपितच ठेवलं. हे पाऊल तंत्रज्ञान क्षेत्रात काहीतरी करेल, पण इतका कहर करेल याची कल्पना नसताना त्याने एक एक पाऊल काळजीपूर्वक उचललं. हॉटमेल आणि याहू हे शब्द आपल्या नावापुढं काहींना विचित्र वाटत होतं. अब की बारी थी जीमेल की. उड्या पडल्या, पण गुगलनं 2007 पर्यंत जीमेल सुविधा मर्यादितच ठेवली. 2004 पासून सुरू झालेली 1 GB क्षमतेपासून सुरू झालेला हा प्रवास 15 GB पर्यंत आला. इनमिन 12 लोकांना सोबत घेऊन यावर काम करणाऱ्या पॉलला हे होणे नाही असं अनेक जण सांगत होते, कारण हॉटमेलला मायक्रोसॉफ्टसारखा तगडा सहारा मिळाला होता. पण लॅरी आणि सर्जी यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि आज या ग्रहावरचे 1.5 अब्ज लोक जीमेल वापरत आहेत. आजही जीमेल पूर्णतः मोफत आहे. याची एकूण क्षमता 15,460 मेगाबाईट्स असून ते 39 वेगवेगळ्या भाषात उपलब्ध आहे. पूर्वी घरटी एखाद्या जीमेल ID असायचा, आता जवळपास प्रत्येकाचा असतो. आज आपण हातातल्या मोबाईलवर काही सेकंदात चुटकीसरशी ईमेल ID बनवू शकतो. पण तेव्हा एखादा ईमेल ID बनवत असला तरी आजूबाजूला अख्खं घरदार जमा व्हायचं. अशी ही गुगलनं एप्रिल फूल न बनवता दिलेली जीमेल सुविधा AI मुळं आपल्याला रोज फूल बनवत असेल की नाही ही मात्र संशोधनाचा विषय आहे. धन्यवाद. आपल्याला हा ऑडिओ विथ व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार याची मला खात्री वाटते.
आपण आम्हाला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या अशा छानशी माहिती घेऊन, छानशी गोष्ट घेऊन पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या छानशा कॉमेंट्स येऊ द्या. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.